पेपरला एक बातमी आली होती, ती कटिंग मागवली मी आणि त्याच्यामध्ये असं आम्हाला निदर्शन आलं का एक मुलगी या परीक्षेला बसण्यापासून राहिली असती ती, कारण ते एक फोटो मला तिच्या आणि तिच्याबरोबर घरचा कोणी नव्हता, तिच्याकडे कुठलेही पैसे नव्हते. पण आमचे कबीर साहेब म्हणजे नावाप्रमाणेच त्यांनी काल खरोखर त्या ठिकाणी दखल घेतली आणि त्यांच्याबरोबर एक पानसरे साहेब होते, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं, त्यांचा स्टाफ आणि मला ते ट्रॉफिकची एक लेडीज कोणीतरी अधिकारी होत्या, याच्यात आलेले महिला होत्या. तर बघा एवढ्या त्यांनी खूप फास्टमध्ये तिला म्हणजे पाठवलं, त्यांच्या गाडीत फोटो काढून आणला आणि आतमध्ये प्रवेश मिळवला आणि ती परीक्षा देऊ शकली, नाहीतर तिचं वर्ष फुकट गेलं असतं. याबद्दल साहेबांचं म्हणजे जेवढं आपण या ठिकाणी बोलू तेवढं कमी आहे, कारण अशा गोष्टी असे अधिकारी क्वचितच असे उदाहरण आहे आणि त्यावेळेला ते हजर असल्यामुळे त्या ठिकाणी हे घडू शकलं, अन्यथा ती या पोरीवर काहीतरी अन्याय झाला असता. याबद्दल या ठिकाणी आम्ही साहेबाला बोलवलं नगरपालिकेत आमच्या दालनात आणि एक छोटे गाडी त्यांचा सत्कार केला. नाहीतरी आम्ही त्यांचं प्रत्येक वेळोवेळी वाचतोच, ऐकतो पण का त्यांच्या कामाची पावती कशी असतात, ती खूप चांगलं काम करतात. अशी सेवा त्यांच्याकडनं शहराची घडो आणि याच्या पुढे साहेबांनी आमच्या जिल्हाधिकारी सांगितले का त्यांना बढती जरूर मिळणार, चांगल्या कामाची चांगली पावती असते. धन्यवाद. ओके, रविवारी नीट परीक्षा ही केंद्रीय विद्यालय ऑर्डिनन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी एकूण 480 विद्यार्थी होते. त्यावेळेस एक मुलगी होती आलिशा म्हणणारी, ती अचानक आली आणि तिच्याकडे पैसे नव्हते आणि तिचे नातेवाईक देखील निघून गेले होते आणि ती फोन करत होते, नातेवाईक पण फोन उचलत नव्हते. तिच्याकडं म्हणजे 100 म्हणजे काही फोटो काढण्यात पण पैसे नव्हते, रडत होती. त्यावेळेस मी आणि आमचे एक AP पानसरे आहेत त्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं असतं. ती म्हणजे की पैसे नाही, त्यामुळे फोटो पण नाही आणि मला ॲडमिशन मिळणार नाही. त्यामुळे आम्ही लगेच 200 रुपये दिले, सरकारी गाडीत बसवलं, एक महिला पोलीस अंमलदारात दिलं आणि अर्ध्यापर्यंत त्यांनी फोटो काढून आली आणि त्याला ॲडमिशन मिळालं आणि ती परीक्षा देऊ शकली त्यावेळेस.